या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी व घोळवेवाडी या गावात 2 ठिकाणी छापा टाकून 1,06,050 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारू सह बिअरचा साठा जप्त केला। सविस्तर वृत्त असे। शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे यांच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 146 बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँड्सच्या 248 बाटल्या तसेच 650 मिली क्षमतेच्या बिअरच्या 59 बाटल्या असा एकूण 67,110 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। एका अन्य कारवाईत विभागाच्या पथकाने घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे याच्या दत्तकृपा या राहत्या घरातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 144 बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँड्सच्या 110 बाटल्या 650 मिली क्षमतेच्या 55 बिअरच्या बाटल्या असा 38,940 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला। आरोपी विवेक घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उप अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद, अंजली सरवदे, संगीता जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, योगीराज तोगी, इस्माईल गोडीखट, चेतन भनगुंटी, वाहन चालक रशीद शेख, संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात हातभट्टी दारू ठिकाणी, धाबे, हॉटेलवर छापे टाकण्यात येत आहेत। आषाढी वारीच्या अनुषंगाने 6 पथके तैनात करण्यात आली असून पालखी मार्गावरील तसेच पंढरपूर शहर परिसरातील अवैध दारू ठिकाणांवर कारवाई करण्यात येत आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्या परिसरातील अवैध दारू विरुद्ध माहिती या विभागास द्यावी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।